मंडळी, विसंबला तो संपला असं म्हणतात, पण अनेक गोष्टींवरती आपल्याला अवलंबून राहावंच लागतं. फॉर एक्झाम्पल गुगल मॅपला पर्यायच नाहीये. जेव्हा काही ठिकाणी आपल्याला प्रवास करायचा आहे, जे ठिकाण आपल्याला माहिती नाहीये, रस्ते माहिती नाहीयेत, अशा ठिकाणी जाताना आपण सर्रास अगदी विश्वासाने गुगल मॅपचा वापर करतो आणि त्या ठिकाणी पोहोचत असतो. पण आज झालं असं की माझ्याच बुलेटिनला एक बातमी आली की गुगल मॅप वापरताना गुगल मॅपने चुकीचा रस्ता दाखवला आणि गाडी थेट खाडीमध्ये जाऊन पडली. आता या गोष्टीवर खरं तर आपला विश्वास बसत नाही, कारण गुगल मॅप चुकीचा रस्ता कसा दाखवेल असा आपल्याला प्रश्न पडतो. पण असं घडू शकतं. आपण अनेकदा गुगल मॅप वापरताना काही गोष्टींची काळजी घेत नाही. तर कुठल्या कुठल्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे, गुगल मॅप चुकीचा रस्ता दाखवते मुळात हे आपल्याला कळेल कसं, हे सगळ्या गोष्टींवरती आपण सविस्तर बोलणार आहोत. नमस्कार, मी अमित गद्रे. न्यूज 18 लोकमतच्या विशेष व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर गुगल मॅप चुकण्यामागे किंवा गुगल मॅप चुकीचा रस्ता दाखवण्यामागे अनेक कारणं असतात, ज्यामध्ये जो त्यावरती असलेला डेटा आहे तो कधी कधी चुकीचा असू शकतो, कधी कधी जुना असू शकतो, किंवा तुमचं जे डिव्हाइस आहे त्यामध्ये प्रॉब्लेम असू शकतो. तर या सगळ्या गोष्टींवरती आपण सविस्तर बोलूया. आता पहिला मुद्दा महत्त्वाचा म्हणजे गुगल मॅप चुकीची माहिती का दाखवू शकतं. त्यातला पहिला मुद्दा आहे GPS सिग्नल जो आहे तो पूर्ण क्षमतेनं मिळत नाहीये. बऱ्याचदा काय होतं, आपण अगदी दाट झाडीमधून जात असतो, जंगल असेल असा रस्ता असतो बऱ्याचदा आजूबाजूला, किंवा आपण एखाद्या बोगद्यामधून जात असतो. तर बोगद्यामधून जाताना सुद्धा सिग्नल पूर्ण क्षमतेने मिळत नाहीत आणि त्यानंतर मॅप जो आहे तो अपडेट होत नाही. आणि मॅप जर अपडेट झाला नाही, अर्थातच पुढचा रस्ता चुकीचा दिसेल किंवा तो दिसणारच नाहीये. त्यामुळे ही एक महत्त्वाची यातली गोष्ट आहे. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचदा गुगल मॅपवरती जुनी माहिती असते. आता जुनी माहिती कशी, तर अनेकदा त्या ठिकाणी रस्ता असतो, आपल्याला गुगल मॅपला रस्ता दिसतोय, पण तिकडे जर फ्लायओव्हर झालाय किंवा आहे तो रस्ता तुटलाय, पूल तुटलाय, असं बऱ्याचदा घडू शकतं. तर ते अपडेटेड नाहीये, त्या गुगल मॅपमध्ये रिफ्रेश झालेलं नाहीये. त्यामुळे सुद्धा आपल्याला त्या गुगल मॅपच्या डेटामध्ये तो रस्ता दिसणार आहे, पण वास्तवात तो रस्ताच नाही. आणि अशा वेळेला आपण अगदी सुसाट सुटलेलो असतो आणि बिनधास्त आपण जातो त्या रस्त्याला आणि पुढे रस्ता नाही, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त असते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमचं इंटरनेट कनेक्शन जर वीक असेल तरी सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. इंटरनेटला बऱ्याचदा काय होतं, आपली रेंज गेली, समजा आपण घाटाच्या रस्त्यामध्ये आहोत, त्यावेळेला हा प्रॉब्लेम होऊ शकतो. किंवा आपण जसं मी मगाशी म्हणालो, बोगद्यामधून चाललोय आणि त्यावेळेला जर तुमचं कनेक्शन परत रिस्टोर नाही झालं तरी सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. गुगल मॅप जे आहे ते रिफ्रेश नाही झालं तर तुम्हाला रस्ता व्यवस्थित दिसणारच नाहीये. ही त्यातली एक महत्त्वाची गोष्ट आहे. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेकदा आपली सुद्धा चूक असते. म्हणजे आपली चूक कशी, तर बऱ्याचदा गुगल मॅपमध्ये आपण काही गोष्टी ॲड करू शकतो. फॉर एक्झाम्पल, शॉप आहे, ऑफिसेस आहेत, किंवा काही नवीन गोष्टी त्यात ॲड, जर ती करताना काही चूक झाली असेल तर तरीसुद्धा गुगल मॅप चुकीचा रिझल्ट दाखवू शकतं. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. यानंतरचा जो मुद्दा आहे तो अतिशय महत्त्वाचा आणि आपण अगदीच त्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करत असतो. मुद्दा म्हणजे बऱ्याचदा आपण पॉवर सेव्हर मोडला मोबाईल टाकलेला असतो. बॅटरी सेव्ह करण्याच्या नादात बॅटरी बॅकअप आपल्याला हवा आहे, बॅटरी पुरवायची आहे, त्यामुळे आपण अनेकदा पॉवर सेव्हर मोडला टाकतो आणि पॉवर सेव्हर मोडला टाकल्यामुळे त्याचे जे सेन्सर्स आहेत ते पूर्ण क्षमतेने कामच करू शकत नाहीत. बघा ना, म्हणजे बॅटरी आपल्याला सेव्ह करायची आहे म्हणजे त्याचा पुरवठा कमी होतोय, आणि जर त्याचा पुरवठा जर कमी झाला तर अर्थातच त्याचे सेन्सर्स पूर्ण क्षमतेने काम करणार नाहीये. त्यामुळे हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पॉवर सेव्हर मोडला फोन टाकून गुगल मॅप चालवू नका, त्याने सुद्धा मोठ्या अडचणी येऊ शकतात. आता हे या काही गोष्टी झाल्या की ज्यामुळे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. यात आणखीन आपण एक गोष्ट करू शकतो, ती म्हणजे सॅटेलाइट व्ह्यूचा आपल्याला कायम वापर करायचा आहे. याचं कारण असं आहे की जेव्हा सॅटेलाइट व्ह्यू असतो तेव्हा सॅटेलाइटने घेतलेले जे काही पिक्चर्स आहेत ते आपल्याला मॅपमध्ये दिसत असतात. म्हणजे आता पुढे कुठली इमारत येते, पुढे कुठलं हॉटेल येतंय, किंवा पुढे पेट्रोल पंप येतोय, हे आपल्याला मॅपवरती जसं दिसतंय तसं प्रत्यक्षात पण दिसतंय का हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण कसं आहे, गुगल मॅपवरती पूर्णपणे अवलंबून राहून जर आपण जात राहिलो आणि आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टी आणि मॅपमध्ये दिसणाऱ्या गोष्टी जर वेगळ्या असतील तर प्रॉब्लेम होऊ शकतो, अपघात होण्याची शक्यता आहे, किंवा अपघात जरी नाही झाला रस्ता चुकण्याची आपण शक्यता आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टींची काळजी घेताना आपण कायम सॅटेलाइट व्ह्यू ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतरची एक महत्त्वाची गोष्ट आहे, मॅपमध्ये आपण जेव्हा बघत असतो त्यावेळेला आपली दिशा चेक करायची. ज्या दिशेने आपण चाललोय त्याच दिशेला ती दिसणारी गोष्ट येते का,
हे जसं बघणं गरजेचं आहे, त्याच पद्धतीने आपण गुगल मॅप यूज करताना आपल्याला एक ब्लू डॉट दिसतो आणि तो ब्लू डॉट जो आहे तर तो मोठा दिसतोय की लहान दिसतोय हे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे, ते सुद्धा चेक करावं. याचं कारण जर तो डॉट मोठा दिसत असेल तर तुमची लोकेशन ॲक्युरसी व्यवस्थित नाही आहे, आणि जर तो ब्लू डॉट जर लहान दिसत असेल तर तुमचा फोन जो आहे तो व्यवस्थित रिफ्रेश झालेला आहे आणि तो नवीन नवीन डेटा फोनमध्ये घेतोय, हे आपल्याला यातून कळू शकतं. पुढची एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जी आपण बऱ्याचदा दुर्लक्ष करतो, जसं आपण पॉवर सेव्हरचं दुर्लक्ष करतो की ते करून गुगल मॅप चालवू नये, तसंच हा सुद्धा मुद्दा आपण दुर्लक्षित आपल्याकडून राहतो, तो म्हणजे सेन्सर जे आहेत ते कॅलिब्रेट करणं गरजेचं आहे. तर ते कसं करायचं, तर 8 आकड्यामध्ये आपल्याला मोबाईल गोल फिरवायचा आहे. त्यामुळे काय होतं, जो सेन्सर आहे तो कॅलिब्रेट होतो आणि ॲक्युरेट डेटा आपल्या फोनमध्ये येणं सोपं होतं. या काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला यामध्ये कराव्या लागतात. त्यानंतर पुढची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मॅप जेव्हा हा अपडेट होत असतो त्याच वेळेला बऱ्याचदा तुम्हाला एक मेसेज येतो की तुम्हाला गुगल मॅप प्ले स्टोअरमध्ये जाऊन अपडेट करावं लागेल. तर ती सुद्धा गोष्ट लक्षात ठेवून आपल्याला करायची. बऱ्याचदा काय होतं की गुगल मॅपकडून अपडेट प्रोव्हाइड केले जातात आणि त्यामध्ये जे काही बग्स आहेत, ज्या काही त्रुटी राहिल्यात तर त्या सुधारून ॲप नवीन आपल्याला रिफ्रेश करून दिलं जातं. त्यामुळे तेव्हासुद्धा ह्या अशा चुका टाळणं किंवा एरर्स न येऊ देणं हे या अपडेट करण्यामागचं मुख्य कारण आहे. त्यामुळे तुमचं ॲप आणि तुमचा फोन हा सुद्धा कायम अपडेटेड ठेवा. तर या काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपण सुद्धा करू शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सजेस्ट अँड एडिट नावाचा त्यामध्ये ऑप्शन आहे. समजा तुम्हाला दिसलं जाताना की या ठिकाणी एखादा अपघात झाला आहे, तर तुम्ही मॅपवरती ते लगेच अपडेट करू शकता आणि ती जर गोष्ट अपडेट झाली तर तुमच्या मागून जे येत आहेत किंवा त्या दिशेने जे जात आहेत त्यांना ही माहिती मिळणं सोपं होणार आहे. एखादा रस्ता तिकडे नाही आहे किंवा एखादा रस्ता तुटला आहे, खराब झाला आहे, पूल तुटलेला आहे, असं काही घडलेलं असू शकतं, तर ते सुद्धा त्यामध्ये जर तुम्ही अपडेट केलं तर या सगळ्या गोष्टी इतरांना सुद्धा उपयोगाला पडू शकतात. अशा पद्धतीने हे ॲपसुद्धा अपडेटेड राहू शकतं. तर एकंदरीतच गुगल मॅप जेव्हा वापरत असाल तेव्हा या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या. पूर्णपणे गुगल मॅप आहे म्हणून चाललोय सुसाट असं करू नका. गुगल मॅपच्या बरोबरीने आपल्या आजूबाजूला सुद्धा लक्ष ठेवा आणि जर काही चुकीचं दिसलं तर वेळीच त्या ठिकाणी थांबा. पुन्हा जसं मी म्हटल्याप्रमाणे तुमचं ॲप्लिकेशन एकदा अपडेट करा, तुमचं कनेक्शन चेक करा, मोबाईलचं सेन्सर्स कॅलिब्रेट करा आणि पुन्हा एकदा गुगल मॅप सुरू करा. बऱ्याचदा ॲप्लिकेशन क्लोज करून पुन्हा जरी सुरू केलं तरीसुद्धा यातले बरेचसे एरर जाऊ शकतात. तर या सगळ्या गोष्टींची काळजी आपल्याला गुगल मॅप वापरताना घ्यायची. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या सगळ्यात जवळच्या लोकांबरोबर आणि खास करून जे लोक गुगल मॅपच्या भरोशावरती फिरतात अशा सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि असं इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.